खाली काही फॅक्टरी ॲक्ट दिले आहेत. 1881चा फॅक्टरी ॲक्ट. मुंबईतील गिरणी मालक संघटनेच्या सरकारला फॅक्टरी ॲक्ट लागू करण्याची विनंती केली. सदरील कायदा 100 पेक्षा जास्त कामगार असणाऱ्या गिरणीला लागू पडेल. 7 ते 12 वयोगटातील मुलांना कामगार म्हणून नियुक्त करू नये. 9 तासापेक्षा जास्त मुलांना काम देऊ नये. अर्बुथुनाट 1911चा फॅक्टरी ॲक्ट. स्मिथ कमिशनच्या अहवालावर आधारित मुलांना कामाचे तास 6 करण्यात आले. स्त्रियांच्या कामावर रात्रपाळीची बंदी घालण्यात आली. पुरुषाचे कामाचे तास 12 निर्धारित करण्यात आले. 1948चा फॅक्टरी कायदा. 10 किंवा त्यापेक्षा जास्त कामगार असणाऱ्या कारखान्यात लागू. यांत्रिक शक्ती नसलेल्या कारखान्यात कामगारांची मर्यादा 20 एवढी करण्यात आली. सर्व कारखान्यात दररोज 8 तास असे आठवड्याचे एकूण 48 तास निश्चित करण्यात आले. स्त्रियांना 8 तासापेक्षा अधिक काम देऊ नये व संध्याकाळी 7 नंतर कामास बंदी. 500 पेक्षा जास्त कामगारांची संख्या असलेल्या कारखान्यात कामगारांच्या आरोग्याकडे लक्ष देण्यासाठी एक कामगार कल्याण अधिकारी नियुक्त करण्यात यावा. 1892चा फॅक्टरी ॲक्ट. 1890 बर्लिन परिषदेत चर्चा. मेजर लेथब्रिजच्या अध्यक्षतेखाली कमिशन नियुक्त. जेथे 50 किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्ती 4 महिन्यापेक्षा अधिक काळ काम करतात ती जागा म्हणजे फॅक्टरी होय. स्त्रियांसाठी कामाचे तास 11 असून 1 ते 1.5 तास विश्रांती असेल. सकाळी 6 पूर्वी व संध्याकाळी 7 नंतर कोणतेही काम लावू नये. आठवड्याची सुट्टी रविवारी. मान्यता 1890 पासून. 90च्या कायद्यात. 1938चा बालमजुरांचा कायदा. रेल्वे व गाडीमध्ये ने-आण करण्यासाठी 15 वर्षाखालील मुलांना या कायद्याने बंदी घालण्यात आली. 1939 मध्ये आगपेढीच्या व्यवसायात 12 वर्षाखालील मुलांना कामावर घेण्यास बंदी घालण्यात आली. अखिल भारतीय महिला परिषदेच्या पहिल्या सभेच्या अध्यक्षा -- होत्या. STI 2015चा प्रश्न. विजयालक्ष्मी पंडित. सांगलीच्या राणीसाहेब. महाराणी चिमाबाईसाहेब गायकवाड. विजयाराजे शिंदे. उत्तर 3 महाराणी चिमाबाईसाहेब गायकवाड. अखिल भारतीय महिला परिषद 1827 पुणे स्थापना पुणे 1827 मध्ये झाली. पहिल्या परिषदेच्या अध्यक्षा महाराणी चिमाबाईसाहेब गायकवाड होत्या. स्त्रियांना राजकीय हक्क मिळाला पाहिजे. स्त्रियांना समाजात सन्मानाने जगता येण्यासाठी. सेवा सदन या संस्थेचा उद्देश काय होता? ISO 2015चा प्रश्न. हिंदू, मुस्लिम आणि पारसी स्त्रियांच्या शिक्षणाची सोय करणे. त्यांना औषध पाण्याची मदत करणे. त्यांना गृह उद्योग शिकविणे. विधवांच्या विवाहास चालना देणे. ते पर्यायी उत्तरे अ, ब आणि क. अ फक्त ब आणि क फक्त ड. उत्तर आहे अ, ब, क. म्हणजे हिंदू, मुस्लिम आणि पारसी स्त्रियांच्या शिक्षणाची सोय करणे. त्यांना औषध पाण्याची मदत करणे आणि त्यांना गृह उद्योग शिकविणे. सेवा सदन. मुंबई 1908 रमाबाई रानडेने स्थापना केली. सेवा सदनची स्थापना रमाबाई रानडे यांनी केली. सेवा सदनचा उद्देश हिंदू, मुस्लिम आणि पारसी स्त्रियांच्या शिक्षणाची सोय करणे. त्यांना औषध पाण्याची मदत करणे. त्यांना गृह उद्योग शिकविणे. स्थापना 1908 मध्ये मुंबई बालकृष्ण देवधरांच्या मदतीने रमाबाई रानडे यांनी स्थापना केली. 1909ला सेवा सदनची पुण्यात शाखा उघडली. संयुक्त मजूर पक्षाची स्थापना कोणी केली? ISO 2016चा प्रश्न. मेघाजी लोखंडे, श्रीपाद अमृत डांगे, महात्मा फुले की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर? उत्तर 4 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. 1936ला स्वतंत्र मजूर पक्ष स्थापन केला. पुढील स्त्रियांपैकी कोणत्या स्त्रीने विदर्भातील स्त्रियांकरिता पहिली रात्रशाळा सुरू केली? PSI 2014चा प्रश्न. नंदाताई गवळी, जाईबाई चौधरी, वेणुताई भटकर, तुळसाबाई बनसोडे. तर उत्तर आहे जाईबाई चौधरी. त्यांचा जन्म 1892 नागपूरमधील उमरखेड येथे झाला, दलित घरात. त्यांची ओळख एका ख्रिश्चन धर्म प्रसारकासोबत झाल्यानंतर त्यांनी जाईबाईला एका शाळेत 4 रुपये महिन्यावर शिक्षकाची नोकरी दिली. पण शिक्षिका दलित असल्याकारणाने जाईबाई त्यांच्या शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना काढून घेण्यात आले. या घटनेने प्रभावित होऊन जाती प्रथेच्या विरोधात लढण्यासाठी व दलित मुली व महिलांच्या शिक्षणासाठी लढण्याचे ठरवले व त्यानुसार त्यांनी पहिली रात्रशाळा सुरू केली.
जोड्या जुळवा. ESO 2014चा प्रश्न. 1887. त्याचे उत्तर 2 कुर्ल्याच्या स्वदेशी मिलमध्ये संपर्क. 1897. अमलगडेमेंटेड सोसायटी ऑफ रेल्वे सर्वंट ऑफ इंडिया. 1910. कामगार हितवर्धक सभा. 1910. सोशल सर्व्हिस लीग. पोस्ट खात्यातील कामगारांनी 1907 मध्ये बॉम्बे पोस्टल युनियन ही संघटना स्थापन केली. 1909. शिवाजी नरे यांनी सीताराम बोले व बॅरिस्टर हरिश्चंद्र तारचेरकर यांच्या मदतीने कामगार हितवर्धक सभा संघटनाची स्थापना केली. सोशल सर्व्हिस लीग 1909. नारायण मल्हार जोशी यांनी गोपाळ देवधर, नरेश आप्पाजी द्रविड यांच्या मदतीने स्थापना केली. 1918. BP वाके यांच्या प्रयत्नातून मद्रास लेबर युनियन स्थापन. 1920. मजूर महाजन. 1920. अखिल भारतीय कामगार महासभा स्थापन, आयटक. 11 एप्रिल 1939 रोजी मुंबई शहरातील ब्रिटिया गिरणीचा 7 महिने संप श्रीपाद अमरू डांगे यांच्या नेतृत्वाखाली झाला. अस्पृश्यांना लष्करात व पोलिसात नोकऱ्या मिळाव्यात म्हणून सासवडच्या सभेत कोणी मागणी केली? STI 2013चा प्रश्न. शिवराम जानबा कांबळे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ॲडव्होकेट BC कांबळे, गोपाळबुवा वलंकर. पर्यायी उत्तरे फक्त अ, फक्त ब, क आणि ड आणि ड फक्त. तर उत्तर आहे शिवराम जानबा कांबळे. शिवराम जानबा कांबळे पुणेकर. मराठा दिनबंधू या वृत्तपत्रात पहिला लेख 1902 मध्ये प्रसिद्ध केला. 1904 मध्ये पुणे येथे श्री शंकर प्रसाद सोमवंशीय हितचिंतक मित्र समाज स्थापन केले. उद्देश अस्पृश्य लोकांना लष्कर व पोलीस खात्यात नोकऱ्या मिळाव्यात व त्यांच्या मुलांचे शिक्षण सरकारने करावे यासाठी शाळा व वाचनालय सुरू करण्याच्या उद्देशाने. प्रभाव वलंकर, महात्मा फुले, लोकहितवादी आगरकर, बाबा पदमजी. श्री नारायण M लोखंडे, मजूर चळवळीचे जनक यांच्याबाबत पुढील कोणते विधान चुकीचे आहे? PSI 2013चा प्रश्न. त्यांनी प्रथम मजूर संघटना बॉम्बे मिल हँड्स असोसिएशन स्थापन केली. त्यांना त्यांच्या हिंदू मुस्लिम दंग्याच्या वेळी केलेल्या सलोख्याच्या कामाबाबत राव बहादूर हा किताब बहाल करण्यात आला.